श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 443। उपशम प्रकरण सर्ग 74। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, तत्ववेत्ता मनुष्य वनलतेप्रमाणे चंचल आणि तारुण्य मनाने उत्पन्न झालेली तरुणी म्हणजे एखादी जीर्ण झालेली पाषाणाची पुतळी आहे अशा दृष्टीने पाहतो. तत्वज्ञ मनुष्याच्या अंतःकरणाला विषयोपभोग आनंद देत नाहीत व आपत्ती दुःख देऊ शकत नाहीत. ज्याप्रमाणे एखाद्या पर्वताला वायूच्या झुळुका चलित करू शकत नाहीत, त्याप्रमाणे तत्वज्ञ मनुष्याला दृश्य पदार्थश्री आत्मस्वरूपापासून च्युत करू शकत नाही. ज्ञानीपुरुषावर अनुरक्त झालेल्या एखाद्या स्त्रीने पेकलेले नेत्र कटाक्षरूपी मदनाचे बाण त्याच्या उदार मनापासून परावृत्त होऊन धुळीचे कण बनून खाली पडतात. ज्याला स्वस्वरूपाचे ज्ञान झाले आहे असा ज्ञानीपुरुष विषयासंबंधीचे राग आणि द्वेष यांच्याकडून आकर्षित केला जात नाही. विषयांचे रागद्वेष त्याच्या मनात यत्किंचितही चलबिचल करू शकत नाही. मग त्याच्या मनावर सामान्य माणसांप्रमाणे त्यांचा पगडा बसण्याची गोष्टच कशाला. एखादी लता, चंचल तरुणी, पर्वत आणि पाषाणांची पुतळी यांच्याकडे स्वरूपज्ञ पुरुष सारख्याच नजरेने पाहत असतो. एखाद्या ओसाड प्रदेशामध्ये ज्याप्रमाणे पांथस्थ रममाण होत नाही, त्याप्रमाणे विषयोपभोगांमध्ये ज्ञानी मनुष्य केव्हाही रममाण होत नाही. तर ज्याप्रमाणे नेत्र हा प्रकाशाचा लीलेने उपभोग घेतो, त्याप्रमाणे प्राज्ञ मनुष्य यत्न न करता देहरक्षणापुरते जे मिळेल त्यात संतोष मानून अनासक्त बुद्धीने अन्नपानादिकांचा उपभोग घेतो. रामा, काकतालीय म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडणे ह्या नायाने स्त्री आदी करून विषयोपभोग गृहस्थाश्रमी तत्ववेत्याला प्राप्त झाले असता त्याचा उपभोग घेतल्याने त्याच्या ठिकाणीही राग लोभादी विकार उत्पन्न होत नाहीत. ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा मंदर पर्वताला क्षुब्ध करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे प्रत्यगात्म्याचाच मार्ग उत्कृष्ट रीतीने अवलंब केलेल्या तत्वज्ञ मनुष्याला सुख दुःखादी द्वंद्वे यत्किंचितही क्षुब्ध करू शकत नाहीत. सत्वशील इंद्रिय दमन करणारा आणि अहंभावरूपी ज्वर नष्ट झालेला प्राज्ञ पुरुष विषयांकडे मिथ्यात्व दृष्टीने अवलोकन करून सर्व भूतांच्या अंतर्यामी स्थित असलेल्या स्वात्मपदाचा आश्रय करून राहतो. ज्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीचा कारभार करीत असताही ब्रह्मदेव अव्यग्र चित्ताने राहतो, त्याचप्रमाणे देहेंद्रियाद्वारा सर्व प्राप्त व्यवहार करीत असताही प्राज्ञ पुरुष विक्षेपरहित चित्ताने स्थित असतो. ज्याप्रमाणे वसंत आदी सर्व ऋतू प्राप्त झाले असता पर्वत क्षुब्ध होऊन जात नाही, त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळी, ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या क्रमाने जी जी सुखदुःखे प्राप्त होतील ती ती भोगीत असता तत्ववेत्ता पुरुष केव्हाही क्षुब्ध होत नाही. रामा, कर्मेंद्रियांकडून केल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये अगदी घडून गेला असताही अनासक्त बुद्धीने संपन्न असलेला तत्वज्ञ कशातही घडून जात नाही. ज्याप्रमाणे सुवर्णामध्ये इतर धातूंचे मिश्रण असेल तरच ते हिणकस सोने म्हणून समजले जाते. एरवी उत्तम सुवर्णाला बाहेरून कितीही चिखल लागलेला असला तरी ज्याप्रमाणे ते कमी दर्जाचे सुवर्ण आहे असे समजले जात नाही, त्याचप्रमाणे केवळ विषयोपभोग भोगल्याने जीव कलंकित होत नाही, तर ज्याची बुद्धी विषयांमध्ये आसक्त झालेली असते तोच विषयासक्त आहे असे समजले जाते. हे रामा, आपल्या शरीराहून व्यतिरिक्त असलेल्या आत्म्याला पाहणाऱ्या विवेकी मनुष्याचे शरीर कापले गेले तरी सुद्धा त्या दुःखाची त्याला किंमत वाटत नाही.
मनुष्याच्या ठिकाणी एकदा का विमल ज्ञानाचा उदय झाला म्हणजे ते ज्ञान कायमचेच झाले. मग त्याचे पुन्हा विस्मरण होईल ही शंका सुद्धा नको. हा आपला बंधू आहे असे मनुष्याला एकदा ज्ञान झाले म्हणजे त्या गोष्टीचे ज्याप्रमाणे पुन्हा विस्मरण होत नाही, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाची स्थिती आहे. ज्याप्रमाणे पर्वताच्या तटावरून कोसळणारी वर्षा काळामधील नदी पुन्हा माघारी परतत नाही, त्याचप्रमाणे दोरीवरील सर्प भ्रांती एकदा निवृत्त झाली म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा सर्पाची भावना उत्पन्न होत नाही. सुवर्ण अग्नीमध्ये घालून चांगले तापविले व शुद्ध केले म्हणजे मग ते ज्याप्रमाणे चिखलात बुडविले तरी मलिन होत नाही, तद्वत ज्ञानाची अहंभावरूपी हृदयग्रंथी एकदा तुटली म्हणजे गुणत्रयाच्या योगाने ज्ञानी पुरुषाला पुन्हा बंध उत्पन्न होत नाही. कारण उघडच आहे की झाडाचे फळ एकदा तुटून खाली पडले म्हणजे वाटेल तितका प्रयत्न केला तरी ते पुन्हा फांदीवर चिकटविणे कोणाला तरी शक्य आहे का? एकदा पाषाण फोडून त्यातून रत्न निराळे काढले म्हणजे मग पुन्हा तो पाषाण आणि ते रत्न यांचा सांधा पूर्ववत जुळविण्याची शक्ती कोणाच्या अंगात आहे? तद्वत एकदा अविद्या ओळखली गेली म्हणजे मग तिच्यामध्ये कोणता ज्ञानी मनुष्य पुन्हा गटांगळ्या खात बसेल? हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.